तुम्हाला माहिती आहे का, समुद्रात एखाद्या जहाजातून लाखो लिटर कच्च्या तेलाची गळती झाल्यावर ते विषारी तेल नक्की कोण साफ करतं? मित्रांनो, यासाठी कोणतीही मोठी मशीन वापरली जात नाही, तर निसर्गाचे अदृश्य अभियंते म्हणजेच सूक्ष्मजीव हे काम करतात. अल्कोनी व्हेरॅक्स नावाचे जीवाणू चक्क ते विषारी तेल खाऊन फस्त करतात आणि समुद्राला पुन्हा स्वच्छ करतात. सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे फक्त आजार पसरवणाऱ्या जंतूंचा अभ्यास नाही, तर ते मानवाच्या जगण्याचा, कचरा व्यवस्थापनाचा आणि भविष्यातील ऊर्जेचा मुख्य आधार आहेत. आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण याच उपनियोजित सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजेच अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा एमपीएससीच्या दृष्टिकोनातून एकदम सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आजच्या मास्टर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजेच इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. मागील इयत्तांमध्ये आपण जीवाणू आणि विषाणूंची फक्त प्राथमिक ओळख आणि रचना पाहिली होती. पण आज आपण एक पाऊल पुढे जाऊन ते या सूक्ष्मजीवांचा मानवाच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यावरणीय विकासासाठी नक्की कसा वापर होतो हे सविस्तर पाहणार आहोत. या अदृश्य जीवांनी मानवी जीवन कसे सोपे केले आहे ते आपण आता डिकोड करूया. या शास्त्राच्या मुख्य दोन शाखा कोणत्या आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रामुख्याने दोन प्रमुख शाखा पडतात. पहिली उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. यात सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने आणि रेणीय जैवतंत्रज्ञान म्हणजेच मोलेक्युलर बायोटेक्नॉलॉजी यांचा अत्यंत सखोल अभ्यास केला जातो, ज्यातून नवीन अन्न व औषधे बनवली जातात. दुसरी शाखा म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. याची एक सोपी अनालॉजी समजून घ्या. समजा उपयोजित शाखा ही एक रिसर्च लॅब आहे जिथे फक्त शोध लागतात, तर औद्योगिक शाखा ही एक मोठी फॅक्टरी आहे जिथे त्या रिसर्चचा वापर करून व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. औद्योगिक शाखेचा मुख्य आधार म्हणजे किण्वन फर्मेंटेशन प्रक्रिया होय. याच किण्वन प्रक्रियेचा वापर करून आपण रोजच्या जेवणातील दुग्धजन्य पदार्थ कसे बनतात ते पाहू. आता पहिलं क्षेत्र 1, अन्न आणि दुग्धजन्य उत्पादने म्हणजेच फूड अँड डेअरी प्रोडक्ट्स. दुधापासून दही आणि चीज बनवताना सुरुवातीला दुधाचे पाश्चरीकरण म्हणजेच पाश्चरायझेशन करून त्यातील उपद्रवी जंतू पूर्णपणे नष्ट केले जातात. त्यानंतर त्यात लॅक्टोबॅसिलाई जीवाणू मिसळून दुधाचे किण्वन केले जाते. हे जीवाणू दुधातील गोड लॅक्टोज शर्करेचे रूपांतर थेट लॅक्टिक आम्लात करतात. यामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन कोॲग्युलेशन होते, दुधाला आंबटपणा येतो आणि यातून योगर्ट, चीज, लोणी आणि केफीर यासारखे चविष्ट पदार्थ बनतात. यातील योगर्ट आणि चीज बनवण्याच्या प्रक्रियेत नेमका काय फरक आहे तो आपण समजावून घेऊया. योगर्ट आणि चीज निर्मितीची प्रक्रिया परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. योगर्ट बनवताना दुधात प्रथिने टिकवण्यासाठी दुधाची भुकटी मिसळतात आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे समप्रमाण वापरतात. दुसरीकडे चीज बनवताना दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टीज आणि क्रिमोरिस हे जीवाणू प्रामुख्याने वापरतात. दुधाला आंबटपणा आल्यावर त्यातील व्हे म्हणजेच अतिरिक्त पाणी काढून टाकले जाते. एमपीएससी साठी एक महत्त्वाची फॅक्ट लक्षात ठेवा. पूर्वी चीज बनवण्यासाठी जनावरांच्या पोटातील रेनेट हे विकर वापरत, पण आता शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेले प्रोटीएज हे विकर वापरले जाते. हे जीवाणू फक्त चवच देत नाहीत, तर ते मानवी आरोग्यासाठी वरदान कसे आहेत ते आता आपण पाहूया. ही स्लाइड आहे आरोग्यदायी प्रोबायोटिक्सची. प्रोबायोटिक्स म्हणजे नक्की काय, तर ज्या उत्पादनांमध्ये क्रियाशील आणि जिवंत जीवाणू असतात असे दुग्धजन्य पदार्थ. हे पदार्थ आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वसाहती वाढवतात आणि क्लॉस्ट्रेडियम सारख्या विषारी व उपद्रवी जीवाणूंचा समूळ नाश करतात. यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि प्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी लक्षणीयरित्या वाढते. अतिसारावरील म्हणजेच डायरियावरील उपचारांसाठी आणि अगदी कोंबड्यांवरील उपचारांसाठीही लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस आणि बायफिडोबॅक्टेरियम यांसारखे प्रोबायोटिक्स आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आता आपण पाहूया पारंपरिक उद्योगात वापरले जाणारे भन्नाट सूक्ष्मजीव. रोजच्या नाश्त्यातील पाव म्हणजेच ब्रेड नेहमी एवढा जाळीदार आणि मऊ का असतो? कारण मित्रांनो, पाव बनवताना पिठात बेकर्स यीस्ट नावाचे सूक्ष्मजीव मिसळले जातात. हे यीस्ट पिठातील कर्बोदकांचे अत्यंत वेगाने किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन करते आणि त्या रासायनिक प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हा गॅस पिठातून बाहेर पडताना पावाला फुगवतो आणि त्याला जाळीदार म्हणजेच स्पॉन्जी बनवतो.
सूक्ष्मजीवांशिवाय तुमचा आवडता पाव किंवा पिझ्झा बेस बनणे शक्यच नाही. यीस्टची ही किमया पाहिल्यानंतर आपण याच किण्वनाचा वापर करून आणखी कोणकोणते व्यावसायिक पदार्थ बनवता येतात ते पाहूया. आत्ताच आपण पाव निर्मिती पाहिली. या स्लाइडवर दुसरा पारंपरिक उद्योग दिला आहे, व्हिनेगार निर्मिती. व्हिनेगार म्हणजे रासायनिकदृष्ट्या 4% ॲसिटिक आम्ल. लोणची, सॉस आणि केचप टिकवण्यासाठी याचा प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर होतो. हे कसे बनते? आधी फळांचा रस किंवा साखरेच्या मळीचे यीस्टद्वारे किण्वन करून इथेनॉल बनवतात. त्यानंतर त्या इथेनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे सूक्ष्मजीव मिसळून त्याचे ऑक्सिडीकरण करतात आणि आपल्याला शुद्ध ॲसिटिक आम्ल मिळते. रासायनिक कारखान्यांमध्ये प्रदूषण करणारे उत्प्रेरक वापरण्याऐवजी आता सूक्ष्मजीवांचा वापर कसा वाढला आहे ते पाहू. क्षेत्र 2. सूक्ष्मजैविक विकरे, मायक्रोबियल एन्झाईम्स. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी म्हणजेच केमिकल कॅटलिस्ट ऐवजी आता सूक्ष्मजीवांपासून मिळवलेली विकरे वापरतात. का? कारण रासायनिक उत्प्रेरकांना प्रचंड तापमान आणि दाब लागतो, पण सूक्ष्मजैविक विकरे अत्यंत कमी तापमान, सामू आणि दाबाला काम करतात. यामुळे कारखान्यात प्रचंड ऊर्जेची बचत होते, उपकरणांचे क्षरण म्हणजेच करोजन होत नाही आणि कोणतेही विषारी टाकाऊ पदार्थ तयार न झाल्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात. उदाहरणार्थ ऑक्सिडो रिडक्टेजीज आणि हायड्रोलिजीज ही विकरे. व्यावसायिक उत्पादनात कोणत्या सूक्ष्मजीवांपासून कोणते आम्ल मिळते याचा एक हाईल तक्ता पुढे आहे. ही स्लाइड MPSC पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत महत्वाची जोड्या जुळवा याची चीट शीट आहे. 1. उसाची मळी आणि ब्रिव्हीबॅक्टेरियम यातून एल ग्लुटामिक आम्ल मिळते, ज्यापासून चायनीज पदार्थांमधील अजिनोमोटो बनवतात. 2. उसाची मळी आणि ॲस्परजिलस नायगर यातून सायट्रिक आम्ल मिळते. हे पेये आणि गोळ्यांसाठी वापरतात. 3. कॉर्न स्ट्रीप आणि ॲस्परजिलस नायगर यातून ग्लुकोनिक आम्ल मिळते. याचा वापर कॅल्शियम व लोहाची औषधे बनवण्यासाठी होतो. 4. मळी आणि लॅक्टोबॅसिलस यातून लॅक्टिक आम्ल मिळते. हा तक्ता परीक्षेत तुम्हाला थेट मार्क मिळवून देईल. व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता अन्न आणि उद्योगांव्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात या सूक्ष्मजीवांनी क्रांती कशी घडवली ते पाहूया. क्षेत्र 3. आरोग्य आणि प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स. जीवाणू व कवकांपासून मिळवलेली अशी रासायनिक संयुगे जे इतर उपद्रवी आणि रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात त्यांना प्रतिजैविके अँटीबायोटिक्स म्हणतात. याचे वैद्यकीय दृष्ट्या 2 प्रकार आहेत. 1. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. जेव्हा आजार नक्की कोणत्या जीवाणूमुळे झाला आहे हे निश्चित समजत नाही तेव्हा ही प्रतिजैविके वापरतात. उदाहरणार्थ एम्पिसिलिन, एमॉक्सोसिलिन आणि टेट्रासायक्लिन. आता दुसरा प्रकार मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव निश्चित समजतो तेव्हा ही अचूक प्रतिजैविके वापरतात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि एरिथ्रोमायसिन. आता आपण वळूया भविष्यातील ऊर्जेकडे आणि प्रदूषणावरील उपायांकडे. क्षेत्र 4. पर्यावरण आणि ऊर्जा म्हणजेच मायक्रोब्स अँड फ्युएल्स. कोळसा, पेट्रोल ही जीवाश्म इंधने वेगाने संपत चाललेली आहेत. अशा वेळी सूक्ष्मजीव आपल्याला नूतनीकरणक्षम म्हणजेच रिन्युएबल जैव इंधने देतात. 1. घन इंधन म्हणजेच सॉलिड फ्युएल. कचऱ्याचे जैविक विघटन करून मिथेन वायू मिळतो. 2. द्रव इंधन. साखरेच्या मळीत यीस्ट मिसळून किण्वन केल्यास इथेनॉल हे अत्यंत स्वच्छ आणि धूररहित इंधन मिळते. 3. वायू इंधन. पाण्याच्या जैविक प्रकाश अपघटनातून हायड्रोजन वायू मिळतो, जो 21व्या शतकातील भविष्यातील इंधन फ्युचर फ्युएल मानले जाते. फक्त इंधनच नाही तर पर्यावरणातील सर्वात घातक प्रदूषके नष्ट करण्याचे कामही हे सूक्ष्मजीव कसे करतात ते पाहूया. प्लॅस्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. मग कचऱ्यातील या विषारी प्लॅस्टिकचे करायचे काय? विज्ञानाने यावरही एक भन्नाट उपाय शोधला आहे. आयडोनेल्ला सॅकिएन्सिस आणि व्हिब्रिओ यांसारख्या जीवाणूंच्या प्रजातींमध्ये चक्क हे PET प्लॅस्टिक खाऊन त्यांचे पूर्ण विघटन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. तसेच रबर नष्ट करण्यासाठी ॲक्टिनोमायसेटिस हे जीवाणू वापरले जातात. निसर्गातील या अदृश्य सफाई कामगारांच्या वापराने प्रदूषण नष्ट करण्याच्या पद्धतीला जैवोपचार म्हणजेच बायो रेमेडिएशन म्हणतात. हा शब्द आणि या जीवाणूंची नावे MPSC मध्ये तुम्हाला 100% मार्क देतील.
चला हीच संकल्पना अधिक सविस्तर समजून घेऊया. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जैवोपचार बायोरेमिडिएशन ही एक स्वच्छ तंत्रज्ञान संकल्पना आहे. सांडपाणी, घनकचरा, समुद्रातील तेल गळती आणि जड धातूंचे प्रदूषण नष्ट करण्यासाठी नैसर्गिक सूक्ष्मजीवांचा वापर करणे म्हणजे जैवोपचार होय. हे जीवाणू हायड्रोकार्बन सारख्या अत्यंत घातक रसायनांचे विघटन करतात आणि त्याचे रूपांतर थेट कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात करतात. ही उत्पादने पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. कोणत्या प्रदूषणासाठी कोणता जीवाणू वापरतात हे यापुढील अत्यंत महत्त्वाच्या तक्त्यात पाहूया. प्रदूषण नियंत्रणाची ही मास्टर चीटशीट आहे. 1. समुद्रातील तेल गळती ऑइल स्पिल्स साफ करण्यासाठी अल्केनिव्होरॅक्स बॉर्क्युमेन्सिस आणि सुडोमोनास हे जीवाणू प्रामुख्याने वापरतात. हे जीवाणू पिरिडिन्स नष्ट करतात. 2. प्लॅस्टिक कचरा नष्ट करण्यासाठी आयडोनेला साकिएन्सिस आणि व्हिब्रिओ याच्या प्रजाती वापरतात. 3. रबर कचरा नष्ट करण्यासाठी ॲक्टिनोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिस आणि नार्कोरिडिया हे जीवाणू वापरतात. ही नावे आणि त्यांचे कार्य थेट पाठ करून ठेवा आणि या स्लाइडचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता शेतीमध्येही रासायनिक खतांना उत्तम पर्याय म्हणून सूक्ष्मजीवांचा वापर कसा वाढला आहे ते पाहूया. पुढचे क्षेत्र सूक्ष्मजीव आणि शेती. 1. सूक्ष्मजैविक संरोप म्हणजेच मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. बियाणांवर पेरणीआधी ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम यांनी युक्त द्रावण फवारले जाते. हे हवेतील नायट्रोजन शोषून मातीत मिसळतात, ज्यामुळे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात टाळता येतो. 2. जैविक कीटकनाशके बायो इन्सेक्टिसाइड्स. जीवाणू व कवकांपासून मिळवलेले टॉक्झिन्स वनस्पतींमध्ये थेट अंतर्भूत केल्यास कीटक त्या वनस्पती खात नाहीत. उदाहरणार्थ किण्वन प्रक्रियेतून मिळणारे स्पायनोसॅड हे एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक कीटकनाशक आहे. आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या सारांशाकडे वळूया. ही स्लाइड सूक्ष्मजीवांच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा एक दृष्टिक्षेप आहे. अन्न व आरोग्य क्षेत्रात प्रोबायोटिक्स आणि प्रतिजैविके म्हणून त्यांचा वापर होतो. पारंपरिक व आधुनिक उद्योगात यीस्ट आणि सूक्ष्मजैविक विकरे म्हणून ते कार्यरत आहेत. कृषी विकासात सूक्ष्मजैविक संरोप व जैव कीटकनाशके म्हणून मातीची सुपीकता वाढवत आहेत. आणि ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात भविष्यातील इंधने म्हणजे इथेनॉल, हायड्रोजन आणि जैवोपचार म्हणून हे अदृश्य अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत. आता आपण लेक्चरच्या शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या स्लाइडकडे आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हाय यील्ड एमपीएससी फॅक्ट्स आहेत या स्लाइडमध्ये. 1. सूक्ष्म जीवशास्त्र हे केवळ आजारांपुरते मर्यादित नसून तो शाश्वत विकासाचा आणि कचरा व्यवस्थापनाचा पाया आहे. 2. रासायनिक उत्प्रेरकांना सूक्ष्म जैविक विकरे म्हणजे एन्झाईम्स हा ऊर्जा बचत करणारा आणि प्रदूषण मुक्त पर्याय आहे. 3. जैवोपचारमधील ॲक्टिनोव्होरॅक्स जे तेलगळती थांबवते आणि आयडिओनेल्ला जे प्लॅस्टिक प्रदूषणात उपयोगात येते यांच्या जोड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 4. जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून बायो इथेनॉल आणि हायड्रोजन वायू हे नूतनीकरण योग्य इंधन स्रोत म्हणून उदयास येत आहेत. तर मित्रांनो, आधुनिक विज्ञान आता सूक्ष्मजीवांना शत्रू मानण्याऐवजी आपले सर्वात कार्यक्षम अभियंता मानते. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या चॅप्टरचा हा फॅक्ट डेन्स मास्टर क्लास इथेच पूर्ण होत आहे. मित्रांनो, सूक्ष्मजीवांचे हे व्यावसायिक उपयोग आपण पाहिले, पण मानवाने याच्याही पुढे जाऊन थेट पेशींच्या जनुकांमध्ये बदल करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. मानवी इन्सुलिन जीवाणूंकडून कसे बनवून घेतले जाते, शेतीतील दुष्काळ सहन करणारी जीएम क्रॉप्स म्हणजेच जनुकीय बदल केलेली पिके म्हणजे नक्की काय, किंवा क्लोनिंग तंत्रज्ञानामुळे एकाच प्राण्याची हुबेहूब कॉपी कशी बनवली जाते. चला तर मग जीवशास्त्राच्या या मॅरेथॉन प्रवासात आपण अजिबात न थांबता पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या अत्यंत रोमांचक मास्टर क्लासमध्ये डिकोड करूया पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान म्हणजेच सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या मागचे 21व्या शतकातील सर्वात मोठे विज्ञान. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर तुषार घोरपडे. तुम्ही जर एमपीएससी किंवा यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करत असाल तर एनसीईआरटीचे महत्त्व तुम्हाला ठाऊकच असेल. म्हणूनच तुमच्यासाठी सह्याद्री आय एस अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम, एनसीईआरटी साधना मोफत बॅच. प्रत्येक यशस्वी उमेदवाराची सुरुवात एनसीईआरटीच्या अभ्यासापासूनच होते. खरं सांगायचं तर नवोदित विद्यार्थ्यांसाठी थेट रेफरन्स बुक्सकडे वळणं हे अनेक अडचणी निर्माण करणारं असतं.
मूलभूत संकल्पनांची पायाभूत समज नसेल तर विषय समजणं कठीण जातं. म्हणूनच एनसीईआरटी हे रेफरन्स बुक्सकडे जाण्यापूर्वीचा एक आवश्यक असा टप्पा आहे. यूपीएससी प्रिलिम्समध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. एनसीईआरटीच्या अभ्यासामुळे केवळ माहिती मिळत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने, संघटित रीतीने आणि सुसंगत प्रवाहासह साध्या भाषेत मांडणी कशी करायची हे देखील समजते. त्याचा उत्तर लेखनासाठी नक्कीच फायदा होतो. एनसीईआरटीची ही बॅच संपूर्णपणे मोफत आहे आणि या बॅचमध्ये मी स्वतः आणि आपली तज्ज्ञ टीम मार्गदर्शन करणार आहे. बॅचचं माध्यम मराठी असेल. त्याचबरोबर ही एनसीईआरटी बॅच तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देईल, ज्यामुळे तुमची कोणत्या विषयात स्वाभाविक रुची आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससी साठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट ठरवणंही अधिक सोपं होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा. तसेच बॅचच्या अपडेट्ससाठी आजच सह्याद्री IAS च्या अधिकृत YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संधीचा पुरेपूर लाभ